तर अजित पवार यांच्याकडनं आमदार सुनील टिंगरे यांची पाठराखण करण्यात आली। आपल्या भागात घटना घडली तर आमदाराला जावं लागतं। पुणे अपघाताच्या प्रकरणी आमदार टिंगरे यांनी दबाव टाकला नाही असं महत्त्वाचं विधान अजित पवार यांनी केलंय। पाठीमागच्या काळामध्ये त्या सुनील टिंगरेंच्या भागामध्ये एक स्लॅब का काहीतरी कोसळला होता, तुम्हाला आठवत असेल, आणि त्याच्यामध्ये काही जण निष्पाप लोक मृत्युमुखी पडली। ताबडतोब तो त्या ठिकाणी पोहोचला आणि त्याबद्दलची जे काही लोकप्रतिनिधी या नात्याने ज्या गोष्टी करायच्या असतात ते करतात। दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपल्यामध्ये पुण्यामध्ये पूर येतो किंवा आणखीन काही घटना घडतात त्याही वेळेस हे पुण्यातले बहुतेक लोकप्रतिनिधी ताबडतोब त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी पुढे येतात आणि त्याच्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करतात, चौकशी करण्याचा प्रयत्न करतात। जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा अशा पद्धतीने ते त्या ठिकाणी सांगतात। अग्रवाल हे कोणाचे जवळचे आहेत याचे सगळे आमचे जो पुरावे आहेत। एक्साईजच्या जागा कशा दिल्या गेलेल्या होत्या, त्या नियमबाह्य कशा दिलेल्या होत्या, हा बिल्डर आहे अग्रवाल, आणि त्याच्यामुळे त्याच्यावरची मला आत्ता प्रतिक्रिया द्यायची नाही। योग्य वेळेस आम्ही मांडू आमचे जो सगळे पुरावे आहेत आणि काय काय त्यांना मदत केली गेली होती। आता आपण पाहिलं महाबळेश्वरच्या याच्यामध्ये त्यांचा जो फॉर्म हाऊस त्याला सील करण्यात आलं, ते सगळे कोण विभाग आहे, या सगळ्या गोष्टी आमच्याजवळ आहेत, पण त्याच्यावर आज मला प्रतिक्रिया द्यायची नाही। योग्य वेळ मांडू, पण जे झालेलं आहे ते वास्तव लोकांसमोर मांडलं पाहिजे, हे सरकारकडून आमच्या अपेक्षा आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।